मी इकडं टाकला. कमी वाटतंय ना पहिल्यापेक्षा रे. चला आपलं दर्शन झालंय फायनल. मजनू का आशिक. मग तू दिसशील ना. तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. चला आज आपला भाऊचा बर्थडे. स्टोरी बघितली असेल तुम्ही इंस्टाची व्हॉट्सअपची. तर चला आज बर्थडे. तर बघू कुठेतरी जायचं म्हणतोय का आता. आत्ता आवरलंय जस्ट 10:30 वाजले. आता 10:30 पावणे 11 झाले. तर आता निघू आणि खाली कोणतरी आले पाहुणे. तर बघू तयारी बाकी. तर खाली जातो तयारी करतो मग जाऊ आपण कुठे जायचं तुम्हाला दाखवणे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येईल. आणि कालचा ब्लॉग ज्यांनी नसेल बघितला तर लवकर जा आणि कालचा ब्लॉग पण बघा. फुल राडा झालाय कालच्या ब्लॉग. चला भेटू आपण. आपल्या भाऊचा बर्थडे आणि रोहित येतोय सोबत आपल्या. आपण इच्छापूर्ती गणपतीला जायचं आहे ना रे. गणपतीला जाऊ. ब्लॉगला जाऊतोच तुम्हाला. 3च जण आहे पण काय मजा येईल असं वाटत. बघू अरे याच्यावर आहे आपला जीव. कशी चालवायची गाडी. चला चला फायनली पहिले त्याला तर लागलोय. भांडण चालू आहे थोडं नाव करायचा. आता पहिले बोश आहे तर आज काय उपास बी कर मग तुझा गणपतीचा चतुर्थीचा. काहीतरी आता आम्ही दिलं नाही. गण्या येणार होता आपल्या गण्या आला नाही. जाऊ खुश आहे. चला आता गोश आहेत आलोय आम्ही. बघा तिकडं खाऊ घालतोय गायला चारा. मी इकडं टाकला. तर बघू जाऊ कुठं जायचंय. जाऊ एवढं पचड नाव वाईट पाहिजे. कोण चला आता पेट्रोल टाकू. घेऊ आपण गणपतीच्या मंदिरात जायला. समोर इथं ठायके. चला बघा कमी वाटतंय ना पहिल्यापेक्षा रे. तेव्हा तिकडं बी एक गोठा आहे. इकडं पण हे बांधलेलं आहे. चला पंपावर आलाय. आता पेट्रोल टाकून घेऊ आपण मग निवडायचं रस्ता. आता आम्ही फायनली पोहोचलोय. इथं केस विस सेट करताय. तोंड बिंड पाहताय आणि तिकडं जायचं आपल्याला मंदिरात. तर बघू गर्दी तर लय आज. किती वेळ लागतो दर्शनाला मध्ये. लय गर्दी रे करत. भाऊचा बड्डे म्हणून भाऊला नुसते फोन येत आहे. या बघा आपला मॉडल. चला बघू दर्शन केव्हा दाखवू. आता जाऊ मध्ये. आता निघले फायनल. बघू बघा इथं दुकानं लागले. पेढे बिडे घे रे खायला. पेढे ते पूजन तिकडे इथंच घे ना. जेव्हा इथं
मंदिराबाहेर साहित्य विक्रीकरिता 8x6 अशी जागा चलनाद्वारे दर्शविली आहे. त्याचप्रमाणे जागा वाटप होते. समव्यावसायिक यांनी किंवा इतर कुणीही नारळ बी घेणार आहे का? वाद करू नका, अन्यथा त्याचा व्यवसाय बंद करून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य, बघा तुम्ही प्रामाणिकपणा, शांतता, पुढे चला रे. सहकार्य, मदत. याशिवाय शिस्त, सज्जनता आणि वेळ प्रसंगी सहकार्य म्हणून काही वस्तू सापडल्यास माहिती चला मध्ये मोबाईल तर काय असं वाटत नाही. जाऊ दर्शन घेऊन मग येऊ आपण बाहेर. चला आपलं दर्शन झालं फायनल. आम्हाला वाटलं गर्दी म्हणून दर्शन होईल का नाही. झालं आपलं दर्शन आणि भाऊचे फोन अजून चालूच आहे. चला इथं गणपतीचं मंदिर आहे. इथं बसू थोड्या वेळ 5-10 मिनटं बसू, करू टाईमपास, मग निघू घरी जायला. कडे लागले आणि गोबीर म्हणतात काही खाऊ घालायचं नाही. काय स्नॅप नाही रे, स्नॅपचा आशिक मजनू का आशिक. काय फोटो काढ रे, भाऊ थकून गेला आपला. चला भाऊचा फोटो काढू, मग जाऊ थोड्या वेळ बसू, मग जाऊ आता थोड्या वेळ जाऊ समोर दर्शन घेऊ, मग जाऊ बाहेर. मंदिर कर्मचाऱ्यांच्या सूचनांचा आदर करावा आणि त्यांना पूर्णतः सहकार्य करावे. कोणत्याही व्यावसायिक अथवा चला फायनली दर्शन झालंय आपलं. आता जाऊ घरी, जाऊ आता नाही घरी येणार आहे आता. बघू ना रस्त्यात काय करायची नाश्ता. म्याव म्याव छोटी यात्रा. पुढं ब्लॉक काय कंटिन्यू झाला नाही आपला, कारण की तिथून घाई आलो, थोडंसं खाल्लं आणि मग ते लॅबला आलो. तर लॅबला फोन आला तसं गेलो. आता घरी आलो आहे लॅबवरनं. तर हे बघा खातोय काय वेपर्स बटाट्याचे, चकले आणि सोनपापडी ते खातो. मी रात्रीचं जर बड्डे सेलिब्रेट केला ते पण दावतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर बघू थोडा वेळ आराम करतो, मग तो ब्लॉग दाखवतो तुम्हाला. चला चला मग मी केळून घेते प्रसाद आले, जाऊ मामांकडे. बैला पण 100 रुपये भेटले. चल साईदा मग कुठे जायचं. तू टोचून घे साईदा तुझ्या बोटाने. आपल्या भाऊला मग जाऊ. पण केलं तर म्हणे मग हळद लावून घेऊ का सांगायला. त्यावेळी 6 महिन्यात कुठे जाता नाही यायचं. आईची बहीण आपली आजी. पाया पड आशीर्वाद. डोकं टेक रे. हौशी नवशी पाया तर पड रे माझ्या. 200 रुपये मग तू दिसशील ना आता. आजी आपली फॅन आहे. करकरीत नोट गाईस काल गाडी चालू टाकला का ब्लॉग खालचा. टाकलाय ना. आजी तुला कसं वाटतं ब्लॉग बघून.
सांग ना काळजी. तसं नको तर करू कोणाला. टाकत जाऊ ना मी अजून हा? अशा व्हिडिओ रोज टाकत जाऊ ना. तू बोल. हो, मला तुझे व्हिडिओ खूप आवडले. माझा धोंडा हातमध्ये. रे नको. चला आजचा ब्लॉग इथं एंड करतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नाचू राहिला उतावळा होता इथं. तर चला आजचा ब्लॉग इथं एंड करतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.